कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं अरेंज मॅरेज केलं? माझं लव्ह मॅरेज आहे. कुठे? वाशीतल्या वाशीतच झालेलं. पूर्वी वाशीला राहायचे कॉलेजमध्ये. तुमचा स्वभाव तापट आहे का हो? नाही, माझ्या आहोंचा आहे. मिस्टरांचा आहे? खूप आहे. मला राग आला तरी कोणी विचारतच नाही सर, कारण की कसं आहे, सासरा तापट आहे, नवरा तापट आहे, लग्नाच्या आधी पप्पा तापट होते, मग आपल्या रागाला विचारेल कोण? बरं झालं. पण मग लव्ह मॅरेज झालं कुठे? तेव्हा ते तापट नव्हते? नाही, कॉलेजमध्ये हिचे मिस्टर आहेत ना वैभवीचे, ते माझे कॉलेजचे फ्रेंड आणि माझ्या नवऱ्याचा लहानपणीचा मित्र. त्याच्या थ्रू आमची ओळख झाली. ते मला 2 वर्ष सिनियर होते. प्रेमात पडलो. स्वभाव शांत वाटला. लाजळू असल्यामुळे सुरुवातीला बोलत नव्हते. त्यांना वाटलं आईसारखी शांत आहे. त्यांनी विचारलं. लग्नानंतर कळलं आई माझ्यापेक्षा जास्त बडबडी आहे, कारण आईशी बोलायलाच कोण नव्हतं एवढी वर्ष. नाही, पण तापट तेव्हा ते मिस्टर जे काही 2 वर्ष तुमचं प्रेम होतं तेव्हा हा तापट स्वभाव होता त्यांचा? होता. पण मला सवय होती सर, म्हणजे आवडील पण माझे थोडे तापट आहेत, त्यामुळे मला चालायचं. उलट मी समजून घ्यायची, त्यामुळे जमायचं. पर्याय नाहीये. तुमच्या तापटपणाला काय राहिलीच नाही किंमत. अजून पण कोणी विचारत नाही. तुमच्याकडे कसं काय? आमच्याकडे म्हणजे वडील तापट आहेत थोडेसे. नाही, तापट नाही हो. लग्न कसं जमलं? नाही, अरेंज मॅरेज आहे. प्रॉपर असा चहा पोह्यांचा कार्यक्रम झाला. तर पहिल्या वेळेस माझे अहो नव्हते, ते बाहेर असतात, मर्चंट नेव्हीमध्ये आहेत, तर ते बाहेर असतात. मग त्याच्यानंतर मग परत दुसऱ्या वेळेस जेव्हा ते आले, त्याच्यानंतर पुन्हा बघायचा कार्यक्रम. अगदी म्हणजे तेव्हा तर ती फिल्मी स्टाईल झाली. म्हणजे एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसून दोघांनी गप्पा वगैरे मारल्या. पहिला तर मला भीती वाटली. म्हटलं आता बोलायचं कसं समोरच्याशी म्हणून. पण तास 1.5 तास कुठे गेला काही कळलं नाही. कुठे गेला? काय मग तेच म्हणते, गप्पा एवढ्या होऊन गेला. तुमचं कसं काय? माझं लव्ह मॅरेज. मोठ्याने बोल. कुठे? अरे कसं झालं? माझं लव्ह मॅरेज. हो, पण कसं? ऑफिसमध्ये भेटलो. मग काय झालं? मग आम्ही एकमेकांबरोबर ओळख झाली, चांगली फ्रेंडशिप झाली आणि मग नंतर त्यांनी मला लग्नासाठी विचारलं. मग तुम्ही हो म्हणाला? कसा आहे पण त्यांचा स्वभाव? आहे थोडासा तापट आहे. चेहरा कसला केला? का का का? थोडासा तापट आहे, पण आहेत, खूप समजून घेतात. नमस्कार. नमस्कार. तुमचं कसं झालं? लव्ह मॅरेज. कुठे? नेरूळला. ते पनवेलला होते कामाला. कोण? माझे मिस्टर पनवेलला केक शॉप मध्ये होते. मग त्याच्यानंतर 2012ला 1 वर्ष अगोदर त्यांनी विचारलेला तुम्हाला. हा, तर पाहिजे का? नाही म्हणजे माझी मैत्रीण होती, तिला सांगितलं अशी मुलगी, म्हणजे त्यांना ऍक्च्युली मुली भेटतच नव्हत्या मुळात. त्यांनी खूप मुली बघितलेल्या, त्यांना पसंतच येत नव्हत्या. अरे त्याच्यानंतर मग 1 वर्ष अगोदर ते बोललेले तिला असं कोण असेल तर सांग. तर तिने मला सांगितलेलं असं आहे, तू करतेस का? तर मी नाही बोललेले, कारण पप्पा रेडी नव्हते. 1 वर्ष गेलं, दुसरं वर्ष परत आलं. म्हणजे ते ना परत मागणं तेच आलं. मला वाटलं केक आला. सेम हे आलं. तर मी बरं जाऊ दे, आता विचार करू थोडंसं. माझ्या मिस्टर याचे दोघे म्हणजे खास मित्र आहेत एकमेकांचे पहिल्यापासून, लहानपणापासून आहेत. त्याच्यामुळे मग ते पण मला बघायला आले. त्यांनी दाखवले अशी मुलगी आहे बघ, तू म्हणजे करायची का स्वभाव वगैरे. त्यांनी भेट वगैरे झाली. नंतर हिच्याशी तेव्हा लग्नाच्या अगोदरपासून ही माझी म्हणजे मैत्री आहे. हा, त्याच्यामुळे मग झालं. पण मग कसा आहे स्वभाव? कसा आहे स्वभाव? खूप छान आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.